नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. टुपर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. पहा, पोलीस भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे आणि ती आहे मुंबई पोलीस भरतीच्या संदर्भात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई प्लस 14 नोव्हेंबर रोजीची ही अपडेट आहे. बाजूला त्यांनी डेट देखील दिलेली आहे 14/11/2024. तर महत्त्वाचं काय आहे, कोणत्या पोलीस भरतीच्या संदर्भात आहे, तर ही आहे मुंबई पोलीस शिपाई भरती 2021च्या संदर्भात. विषय त्यांनी वरती दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. प्रतीक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने त्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्याबाबतीत. तर ही नोटीस कशा संदर्भात आहे, ती आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आणि जे वेटिंग लिस्टवर उमेदवार होते त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. म्हणूनच त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातील हे प्रसिद्धीपत्रक आहे. तर अगोदर त्यांनी माहिती दिली की संदर्भ क्रमांक जी काही गुणवत्ता होती, गुणवत्तेमधले कागदपत्रे पडताळणी संदर्भात जी नोटीस आली होती त्यामधील त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे क्रमांक 2 आणि 4 नुसार अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीतील 56 उमेदवारांची निवड रद्द झालेली असल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा समावेश शासनाच्या तरतुदीनुसार करण्यात आलेला आहे. त्या उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर इथे यांनी यादी देखील प्रसिद्ध केलेली आहे. ही महत्त्वाची सूचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 54 उमेदवारांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आलेला असून त्यांना 18 तारखेला जी आहे 18/11/2024 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर सकाळी 9:30 वाजता बोलावण्यात आलेलं आहे. कागदपत्रे पाहून घ्या एकदा, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. भविष्यातही जर तुम्ही पोलीस भरती देत असाल तर ही कागदपत्रे तुम्हाला लागतील. तर आवेदनपत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो. उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. ओळखपत्र म्हणजे काय, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असो किंवा वाहन चालक ड्रायव्हिंग लायसन्स असो, यापैकी एक जरी तुमच्याकडे असेल तरी देखील चालेल. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह एक छायांकित प्रतींचा संच सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तर ही महत्त्वाची नोटीस आहे. या ठिकाणी तुम्ही कागदपत्रे कोणकोणती लागतात ती पाहिलेलीच आहे. तर पहा मित्रांनो, अशी ही यादी आहे. तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी वगैरे जर फॉर्म भरलेला असेल, ते वेटिंग लिस्टमध्ये जर असतील मुंबई पोलीस भरती 2021च्या, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्ही नक्की पोहोचवू शकता. या ठिकाणी वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आपल्याला दिसते. तर एकूण 54 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 54 उमेदवारांची नावे तुम्ही आता स्क्रीनवर बघताय. ही संपूर्ण नोटीस तुम्हाला टेलिग्रामला देखील उपलब्ध होणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. म्हणजे ज्या काही आगामी अपडेट आहे त्या तुम्हाला मिळत राहतील.